आज बारामती या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी गेली अनेक दशके ज्यांनी आपल्याला नेतृत्व दिलं, ज्यांनी या बारामती आणि परिसरावरती आपलं लक्ष गारीप्रमाणे ठेवलं, ते आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब। गेल्या 2 महिन्यापूर्वी धूमचक्रीमध्ये तुम्ही या बारामतीचं नाव देशामध्ये रोशन केलं। त्या खासदार सुप्रियाताई सुळे, आगामी आकर्षण योगेंद्रदादा पवार, आत्ताच ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यासूपणानं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गेली अनेक वर्ष लावून धरला, ते आमचे मार्गदर्शक IPS अधिकारी मधुजी शिंदे साहेब, माझे गुरुवर्य आनंदकुमारजी पाटील साहेब, सर्वांची नावं मी, सक्षनाताई आमच्या बहीण, सर्वांची नावं मी घेत नाही, जगताप साहेब, सगळेच मान्यवर मंचावरील आणि समोरी बसलेली बरीचशी ज्येष्ठ मंडळी आहे, आणि माझ्या समाज बांधवांनो आणि बहिणींनो, अहिल्यादेवींचं जीवन हे समाजाप्रती समग्र असं जीवन होतं। अहिल्यादेवीवरती अनेक वक्त्यांनी अनेक विषयामधून तुम्हा सर्वांच्या समोर हा विषय अनेक वेळा मांडलेला आहे। जी माणसं मोठी होतात ती काय ना काहीतरी समाजाप्रती देऊन जातात, पण अहिल्यादेवींचं अस्तित्व असं होतं की त्यांनी स्वतःसाठी काही शिल्लक ठेवलं नव्हतं। वाटमाऱ्या होत होत्या, प्रवाशांची लुटालूट होत होती, अनेक पारधी समाजातील, भिल्ल समाजातील एक तरुण पुढे आला आणि या चोरट्यांचा बंदोबस्त मी करतो म्हणून सांगितलं, आणि बंदोबस्त केल्यानंतर स्वतःच्या पोटची मुलगी, तिचं लग्न हे यशवंत फणशे बरोबर करून दिलं। उदाहरण फार छोटं आहे, पण काळ 250 वर्षापूर्वीचा आहे की जीवनामध्ये कसं जगावं। आपण प्रत्येक वेळेला सांगतो राज्यकारभार कसा करावा, आणि त्यासाठी अहिल्यादेवींचं उदाहरण देतो की अहिल्यादेवीप्रमाणे राज्यकारभार करावा, की स्वतःसाठी काही शिल्लक ठेवलं नव्हतं। म्हणून गेली 50 वर्ष ज्याने या राजकारणामध्ये तपस्या केली, अनेक माणसांना अनेक प्रकारे उभं करण्याचं त्या ठिकाणी मधुकर शिंदे साहेब प्रयत्न केला। आता सक्षनाताईंनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, फक्त समाजालाच आरक्षण दिलं म्हणजे झालं असं नाही, तर समाजामध्ये दुर्बल ह्या महिला सुद्धा आहेत, समाजामध्ये अनेक घटक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विद्यापीठ आहे, सत्ता गेली तरी चालेल। खरोखर मित्रांनो, तुम्ही समाज बांधव आहात, नुसते तुम्ही बारामतीतलेच नाहीत, आमच्या माळशिरसच्याही नदीच्या पट्ट्यातले, इंदापूरच्या आजूबाजूचे काही लोक इथं आलेले आहेत। तुम्हाला निश्चितपणानं सांगावं असं वाटतं, म्हणजे मी तसा चतुर माणूस आहे, पण मलाही वाटायचं की आपलं आरक्षण खरोखर पवार साहेबांचं अडवत आहेत। आपण राजकारणामध्ये बघतो की 2014ला आपण याच बारामतीमध्ये धुमाकूळ घातला होता, पवारांच्या नावाने आपण शिमगा करत होतो, आणि त्यानंतर आम्ही तरुण आहे, आमच्या अंगामधलं रक्त सळसळत होतं। मी अखेरचा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 224 तालुक्यामध्ये
सभा घेऊन तो पेटवलेला होता। काय झालं त्या आमच्या लढ्याचं? लाखोंच्या लोकांना वेड्यासारखे लोक एकत्र होत होते। देशामध्ये सत्ता होती, राज्यामध्ये सत्ता होती, परंतु मित्रांनो आरक्षण मिळू शकलं नाही। का मिळालं नाही? तर मधुकर शिंदे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा समाज आपलं काय करू शकतो। मोदीची लाट आहे, आम्ही म्हणाल ते करू शकतो। आणि बारामतीच्या सभेमध्ये म्हणजे मागच्या तर 6 महिने 8 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेऊन सांगितलं मी मराठा समाजाला आरक्षण देईन, सांगितलं होतं का नाही? आणि बारामतीच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसनी सांगितलं होतं, त्यालाही 10 वर्ष पूर्ण होऊन गेली। आणि मी सुद्धा मधुकर शिंदे साहेब एका मंत्रालयातल्या कागदाचा अभ्यास केला। सगळ्या पद्धतीनं तुम्ही सांगता ते पवार साहेबांनी 89ला केंद्राला शिफारस केली होती, पुढे अंतोले साहेबांच्या काळामध्ये ती परत घेतली गेली, मला माहिती आहे, मी ते पत्र सुद्धा वाचलेलं आहे। आणि जर पवार साहेबांचा त्या काळामध्ये त्यांना जर याची जाणीव झाली असेल, हा समाज प्रवाहापासून बाजूला पडतोय, ह्या समाजाला सुद्धा आपण संधी दिली पाहिजे। पवार साहेबांनी अनेक संध्या दिल्या, पुणे जिल्ह्यामध्ये दिल्या, सातत्याने दिल्या, सगळ्या महाराष्ट्रामध्ये देता आल्या असं मी म्हणणार नाही, परंतु निश्चितपणाने ती जी भावना आहे ती पत्र वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये सुद्धा परिवर्तन झालं। या लबाडानी शिंदे साहेब नुसत्या खिलाऱ्यांचाच विषय घेऊ नका, आपल्याला यापुढे सुद्धा लढावं लागणार आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी भाषणासाठी सुद्धा का आलोय, मी शेजारच्याच तालुक्यामध्ये जसे योगेंद्र दादा आमदार होणार आहेत तसा मी सुद्धा पलीकडे तुमचा आमदार असणार आहे। मी सुद्धा तुमच्यासाठी लढणार आहे, मी सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी लढाई लढणार आहे। अनेक विषयानं तुम्ही पाहिला असेल, या राज्यावरती देशावरती भाजपाचा असा अजगराचा विळखा पडला होता, त्यामधनं कुठल्याही माणसाला सुटणं शक्य नव्हतं। एकही माणूस पवार साहेबाच्या किंवा विरोधकाच्या बाजूला थांबायला तयार नव्हता। आणि अशाही परिस्थितीमध्ये मी सुद्धा धाडसानं विमानातनं उडी टाकून आलेला गडी आहे। आणि त्याच तडफेनं त्याच द्वेषानं ही विधानसभा सुद्धा तुम्हाला पवार साहेबांसाठी नाही तर आपल्या अस्तित्वासाठी या पुढच्या निवडणुकामध्ये आपली सुद्धा ताकद दाखवायची आहे। पवार साहेबांना मी विनंती करेन की आता जागा बऱ्याच खाली झालेल्या आहेत। मधु शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 91 मतदारसंघामध्ये धनगर समाजाची ताकद आहे। साहेब ज्या ज्या ठिकाणी गडी निघून गेलेले आहेत त्या ठिकाणी 1-5-25% धनगर समाजाचे त्या ठिकाणचे नेते सुद्धा रिप्लेस होऊ शकतात। तुमची जी आता लाट आहे मराठा आणि धनगर आणि इतर जात समूहांना सुद्धा तुम्ही सगळ्यांना बरोबर घेता, न्याय देता। प्रत्येक समूहाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, त्याचं अस्तित्व असलं पाहिजे, त्याच्या समाजाचं गारण त्याच्याकडे मांडता आलं पाहिजे। आणि म्हणून कितीतरी लोक असतील, साहेबांना सोडून गेलेले असतील, डोबळे असतील, आठवले असतील, भुजबळ असतील, अनेक लोकांना अनेक ठिकाणी साहेबांनी संधी दिलेली आहे। आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, पण या काळामध्ये तुम्ही आम्ही बांधकरी आहोत, शेजारी आहोत, कोणत्याही गोष्टीला मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणानं फक्त नदीच ओलांडायचा विषय आहे। मी या पुढच्या काळामध्ये 2 महिने रात्रंदिवस समाजामध्ये आपल्याला आरक्षणाच्या विषयानं निवडणुकीपुरतं न करता ज्याही पद्धतीनं
मधु शिंदे साहेब असतील, अनेक लोक आहेत, अनंतकुमार पाटलांनी सुद्धा आयुष्य घालवलं. मी लहान होतो, अनंतकुमार पाटलांनी मला नागपूरला बोलवून घेतलं आणि रात्रभर आम्ही ट्रक घेऊन गेलो होतो. ट्रकमध्ये पाठीमागं झोपलो होतो आणि 24 तासानंतर आम्ही नागपूरला पोहोचलो. आमच्या शर्टाची आम्हाला बदलायला कपडे नव्हते, आमच्या कापडाची काय अवस्था असेल. आणि अशाही प्रसंगामध्ये त्यावेळी अनंतकुमार पाटलांचा शब्द माझ्या कानामध्ये आजही आहे. म्हणले शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला हे कुणीही देणार नाही. हे एनटीचं जे आरक्षण आहे अनंतकुमार, तुम्ही याच्यामध्ये हुशार आहे. आणि मी माझ्या कानानं ऐकलेले शब्द सांगतो. त्यावेळेला गणपतराव देशमुख सुद्धा आले होते, पण ते थोडे उशीर आले की हे घ्या जे माझ्या हातात आहे. जे माझ्या हातामध्ये आहे अनंतकुमार घ्या. ही मुलं शिकतील, इंजिनियर होतील, डॉक्टर होतील. आणि या गेल्या 34 वर्षाच्या प्रवासामध्ये समाजाचं जे जीवन बदललेलं आहे, समाजामधला जो स्तर बदललेला आहे, अनेक विषयात अनेक ठिकाणी ह्या समाजामधली आपली तरुण पोरं गेलेली आहेत. याचं श्रेय फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांना जातं. म्हणून बऱ्याच वेळा न्याय देताना एखाद्या जरी दोन्ही लेकरं आपली असली तरी कमी जास्तपणा होऊ शकतो. पण मित्रांनो, सावध राहा. यापुढचं निवडणूक आणि राजकारण हे वेगळ्या वळणावरचं आहे. आपण भविष्याचा वेध घेऊन तुम्ही या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला मी आवाहन करतो की मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, पण आपण बरोबर राहूया, ताकदीनं राहूया. आणि मी तुमच्या तालुक्यामध्ये जशा सुप्रियाताईंसाठी सभा घेतल्या, विमानं उडवली, तसं नक्की हेलिकॉप्टर तरी उडवेन एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.